स्वप्नील जोशी चित्रपटामध्ये नसता तर चित्रपट अजून चांगला वाटला असता। खरं तर सचिन पिळगावकर सर हे स्वप्नील जोशी सरांना आपला मुलगा मानतात, हे भरपूर कमी जणांना माहिती असेल। तुम्हाला जर का आठवत असेल तर माझा मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की हे जे युट्यूबर्स होते जे ट्रेलर पाहून यांनी काय काय प्रतिक्रिया दिली होती आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला स्वतः बोललो होतो की चित्रपटाचे प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट हे तुम्हाला चित्रपट रिलीज झाल्यावर कळेल। त्याच्यामुळे कृपया आता चित्रपटाच्या पोस्टर बद्दल असेल किंवा मग ट्रेलर बद्दल तुम्ही वेगळी टीका करू नका। तुम्ही स्वतः चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या नंतर स्वतः रिव्ह्यू व्हिडिओ बनवाल आणि स्वतः तुम्ही बोलाल की चित्रपट अप्रतिम होता। मित्रांनो, जेव्हा ट्रेलर आला होता तेव्हाच मी रिव्ह्यू दिला होता की ट्रेलर पाहून तुम्ही अंदाज चित्रपटाचा लावू नका, चित्रपट पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया द्या। मित्रांनो, चित्रपटामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी पण आहेत। आता सर्वजण बोलतायत स्वप्नील जोशीचं, तू नवस फेडलं होतं तेव्हा ती आयडिया केली होती तुमच्या वेळेस, ती करूया ना। स्वप्नील जोशी या चित्रपटामध्ये नको होता, स्वप्नील जोशी चित्रपटामध्ये नसता तर चित्रपट अजून चांगला वाटला असता, आत्ताही ती प्रतिक्रिया देतात मित्रांनो। तर मित्रांनो, मला त्यांना हेच सांगायचंय, स्वप्नील जोशी हा त्याच्या जागी योग्य आहे। मित्रांनो, दुसरी गोष्ट येते हेमांगी इंगळे, तिच्यावर आजपर्यंत कोणीच बोललेलं नाही। पण मित्रांनो, खरं सांगू, चित्रपटामध्ये तिने केलेला जो अभिनय आहे त्याला तोड नाही। आणि मला असं वाटतं की स्वप्नील जोशी आणि हेमांगी इंगळे हे कॉम्बिनेशन एज मुळे दिसत नाहीये, एज मुळे चांगलं वाटत नाहीये, पण दोघांचा अभिनय उत्तम आहे मित्रांनो। आणि ह्या अभिनयामुळे त्या दोघांचा एज गॅप जो आहे तो आपल्याला दिसूनच येत नाहीये, तर त्याच्यामुळे त्याच्यावर आपण बोलू शकत नाही। सचिन पिळगावकर सर आणि स्वप्नील जोशी सर यांचं नातं एक कॅमेरा मागचं वेगळं नातं आहे। खरं तर सचिन पिळगावकर सर हे स्वप्नील जोशी सरांना आपला मुलगा मानतात, हे भरपूर कमी जणांना माहिती असेल। आणि मित्रांनो, पहिल्या फ्रेम पासून चित्रपट जो पाहतोय आपण तो खूप चांगला वाटतोय शेवटपर्यंत, कारण मी माझ्या फॅमिली सोबत गेलो होतो आणि माझ्या फॅमिलीला देखील चित्रपट आवडलेला आहे, माझ्या आई वडिलांना देखील आवडलाय, मला देखील आवडलाय। म्हणजेच की जुन्या पिढीला आणि नव्या पिढीला आवडणारा आणि सहकुटुंब सोबत तुम्ही हा पाहणारा चित्रपट आहे। नक्कीच तुम्हाला असं वाटणार नाही की तुमचे चित्रपटाचे पैसे वाया गेलेले। पहिल्याच 3 दिवसामध्ये 7 करोड पेक्षा जास्त कमाई केलेला हा मराठी चित्रपट मित्रांनो आहे। आणि खूप दिवसातून मला असं वाटतं कुठला तरी एक मराठी चित्रपट आलाय आणि तो एवढा चाललाय आणि मला असं वाटतं पुढे कदाचित तो रेकॉर्डही तोडू शकतो। मित्रांनो, हे झाले चित्रपटाचे प्लस पॉइंट, काही चित्रपटामध्ये मायनस पॉइंट आहेत। चुका नाही आहेत, पण एक बोलतात ना, फिल्म बोललं तर ह्या गोष्टी असल्या पाहिजेत, त्याशिवाय फिल्म पुढे जात नाही। एक तर जे गाणं आहे गडे, हे गाणं जेव्हा लागतं आणि त्याच्यामध्ये मग सोनू निगम सर आणि आपले जॉनी लिव्हर सर यांची एंट्री दाखवली आहे, रेखा मॅम आणि जुने जे नवरा माझा नवसाचा 1 मधले कॅरेक्टर आहे ते जे कॅरेक्टर थोडेसे दाखवले आहे। आणि त्याच्यामध्ये ते गाणं जे सुरू होतंय त्याचा स्टार्टिंग पॉईंट असं काहीतरी वाटतं, अरे मध्येच कुठं गाणं सुरू झालं। आणि त्याच्यानंतर मग सुप्रिया मॅम आणि सचिन सर झोपेतून उठतायत आणि मग सुप्रिया मॅमला ते स्वप्न पडतंय, ते गाणं कुठेतरी लगेच लागतंय आणि ते अचानक बोलतो ना, पिक्चर संपल्यावर कशी गाणी लागतात तसं ते गाणं मध्येच टाकलं असं वाटतंय। दुसरी गोष्ट अशी की जेव्हा स्वप्नील जोशी आपला नवस पूर्ण करण्यासाठी गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये येतो तेव्हा अचानकच म्हणजे जो एक प्रसंग घडतो तो मी आता सांगू शकत नाही, तो एक थोडासा बोलतात ना की एवढी गर्दी असते गणपतीपुळेला आणि तिथे म्हणजे असं वाटतं की परमिशन घेऊन शूट केलंय आणि फक्त स्वप्नील जोशीसाठीच मंदिर चालू ठेवलंय। असो, तो थोडासा एक फिल्मी भाग आहे, पण त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये। मी एक सांगतोय की कसं असू शकतं बरं, त्याशिवाय पूर्ण चित्रपट झालाच नसता। चित्रपटाची एक मजा जी असते ती आपल्याला पाहायला मिळाली, ह्याचा आनंद आहे। तर मित्रांनो, 2 या गोष्टी मला थोड्याशा अशा वाटल्या, पण तरीही एक चित्रपट आहे, चित्रपट सारखा पाहावा, एक एंटरटेनमेंट म्हणून पाहावा। बाकी चित्रपट तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता, कुठेच तुम्हाला बोर वाटत नाही। आणि चित्रपट हा थिएटरमध्ये पाहताय, खरंच सांगतो खूप मजा येईल चित्रपट पाहायला। तर त्यामुळे मला असं वाटतं की चित्रपटाचा रिव्ह्यू हा जो आहे चित्रपट पाहिल्यानंतर मी देईल असं बोललो होतो, ट्रेलरवरून काहीचा अंदाज लावू शकत नव्हतो। पण चित्रपट चांगला आहे, नो डाऊट, तो उगाच चालत नाहीये। म्हणजे पहिल्यांदा आपण बघून बाहेर येऊन लोकांना सांगू शकतो की हा चित्रपट पहा, एवढा उत्तम आहे चित्रपट। पण थोड्याशा फिल्मी चुका ज्या असतात त्या बोलतो आपण, त्या म्हणजे फिल्मी चुका माफ असतात फिल्म्स बोललं तर त्या थोड्याशा 2 चुका मला वाटल्या, बाकी चित्रपटाशी काही त्याचा संबंध नाही। मित्रांनो, मला एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची, स्वप्नील जोशी हा कलाकार जो आहे याबद्दल भरपूर टीका होती। मित्रांनो, खूप चांगला कलाकार आहे तो, त्याच्यावर तुम्ही टीका करताय, पण त्याचा जो स्ट्रगल काळ होता आणि त्याची जी एक त्याची वाईट बाजू मला असं प्रत्येक वेळेला वाटतं की त्याने फिटनेसवर लक्ष नाही दिलेलं आहे आणि त्याचमुळे एक बोलतात ना की लोकांना थोडंसं तो आवडत नसावा। पण त्याची ॲक्टिंग म्हणजे त्याच्यामध्ये शंकाच नाही त्याच्या अभिनयाबद्दल। भेटूयात पुढच्या भागात। जय हिंद, जय महाराष्ट्र।